तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत नायजेरियामध्ये आणि आज आहे संडे. मस्तपैकी नॉनव्हेज जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय लगोसला फिरायला आणि तिकडे पहिल्यांदा आपण क्रिकेट खेळणार आहोत. आपला आवडता विषय क्रिकेट. क्रिकेट खेळल्यानंतर आपण लगेचच तिकडे कुठेतरी फिरणार आहोत. पहिल्यांदा मैदान वगैरे कसं आहे ते बघूया. खेळायला चाललोय आता. तर तुम्हाला आज पूर्ण दिवस दाखवणार आहे कसा कुठे-कुठे आम्ही फिरतोय. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन शहरामध्ये आणि नवीन ठिकाणी. कसं काय होतंय तुम्हाला सगळं दाखवणार आहे. चला तर जाऊया. तर मित्रांनो, आम्ही निघालो होतो खरं खरं पण आमचे जे काही खेळाडू मित्र होते ते मित्रांनो मात्र आज कुठेतरी गेले होते फिरायला. काहीतरी रक्तदान शिबिर होतं, तिकडे गेले होते. त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन होतं, आज खेळाडू येतील की नाही येतील याचं थोडंसं आम्हाला टेन्शन होतं. आणि काही होते ते म्हणाले की आम्ही येत नाही, तुम्ही जावा. तर मित्रांनो, त्यांना सगळ्यांना आम्ही टाटा बाय बाय केलं. आणि हा बघा आमचा एक ड्रायव्हर होता इकडं नायजेरियाचा, त्याला सांगितलं व तू चल पटापट. तर तो आम्हाला घेऊन निघाला आणि आम्ही निघालो देखील. आणि आता निघाल्यानंतर बघूया आपण. आता खेळायचं तर जवळजवळ मला वाटतं कॅन्सल झालं आहे, कारण आज मला वाटत नाही आपल्या खेळायला मिळेल. परंतु म्हटलं आज काहीतरी आपण निघालोच बाहेर आहे, तर आपण कुठेतरी शॉपिंग वगैरे करू. आणि शॉपिंगसाठी आम्ही कुठेतरी मस्तपैकी चांगला मॉल वगैरे शोधत होतो. तर त्यानंतर आम्हाला समजलं गाडीमध्ये डिस्कस करताना की इकडे चांगला काहीतरी मॉल आहे, तर तिकडे आपण फिरायला जाऊया असं ठरलं होतं. आणि लगेचच आम्ही त्या मॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात आपण बाकीचे काही प्लेयर अजून येत आहेत की नाही ते बघण्यासाठी एका कॉलनीमध्ये गेलो होतो. परंतु तिकडे पण सांगितलं की आम्ही येणार नाही म्हणून. तर आम्ही लगेचच मस्तपैकी एक मॉल बघितला आणि त्या मॉलमध्ये शॉपिंगसाठी जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण तिकडे देखील काही खास गोष्टी मिळाल्या नाही आम्हाला. फक्त मॉल फार बाहेरून सुंदर होता, आतपणना पूर्ण खाली झालेला होता. आतमध्ये काहीच वस्तू अवेलेबल नव्हत्या. त्याच्यामुळे आम्ही फक्त बाहेर गेलो, तिकडे फोटो काढले. आणि हे तिकडचे बघायचे एंटरमेंटर आहेत, त्यांना हाय बाय केलं. आणि आपलं थोडंसं मोठे ब्लॉगर आले म्हणून आपलं दाखवलं आणि तिकडनं निघालो. चला तर मित्रांनो, आता आपण मॉलमध्ये जाऊया. मॉलमध्ये बाहेरून तर जबरदस्त दिसत होता, परंतु आत बघा हे स्केचेस वगैरे. आणि हे चिकन रिपब्लिक म्हणून जे यांचा इकडे ब्रँड आहे तो खूप इकडे नायजेरियामध्ये फेमस आहे. आपण काय तिकडे गेलो नाही, परंतु आपण पहिल्यांदा आतमध्ये जाणार होतो. ज्या कारणासाठी आपण आलो होतो तिकडे थोडंसं शॉपिंग वगैरे करायची होती आम्हाला. परंतु बघा हे प्रताप आणि त्यांच्याबरोबर हे नायजेरियामध्ये जे आज सध्या राहत आहेत ते पण होते आमच्याबरोबर. तेच आम्हाला घेऊन फिरायला आले होते. इकडे बघा हा पण एक मस्तपैकी म्युझिक चालू होतं इकडे. तर चला आपण आता जाऊया आतमध्ये. तर इकडे मला थोडी भीतीच वाटत होती, कारण व्हिडिओ बनवताना कोण अचानक आपल्याला काहीतरी रोखेल वगैरे, त्याच्यामुळे मला भीती वाटत होती. कारण कोणी काही बोलू शकतो, आपण दुसऱ्या देशामध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी भीती वाटत होती. तर घाबरत थोडासा व्हिडिओ बनत होतो. परंतु आतमध्ये बरेच जण बघितले तर भरपूर जण व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढत होते त्याच्यामुळे. आणि इकडे बघून असं वाटत होतं ना की इकडे म्हाळ होता असं वाटत होतं, कारण म्हाळवासाचे दिवस आज जवळ आलेत. कारण इकडे भरपूर नायजेरियन लोक आणि इंडियन लोक देखील इकडे काय ना काय खायला येतात. तर आम्हाला का तिकडे काहीच आवडलं नाही, त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघायचा बघत होतो. परंतु आम्ही वरून म्हटलं जाण्यापेक्षा जरा इकडनं काहीतरी बघत जाऊया. बघत जात असताना लगेचच म्हटलं चला आता काहीतरी आलोच आहे, तर आपण थोडंसं इकडे काहीतरी स्नॅक्स वगैरे बघूया. आणि तिकडे वाईन शॉप देखील होता. तर वाईन शॉपमध्ये गेलो आम्ही, परंतु वाईन शॉपमध्ये आम्हाला काहीच आवडलं नाही. आम्ही तसंच लगेच तिकडनं निघालो. आणि बघा हा पूर्ण आता इकडे नवीन एका मॉलमध्ये आता आलो आहे आम्ही. आणखीन नवीन मॉलमध्ये गेल्यानंतर बघा लगेचच आपल्याला या ठिकाणी मस्त मॉल होता, कारण भरपूर वस्तू या ठिकाणी याच्या आधी त्या लोकांनी घेतल्या होत्या. माझे जे सहकारी मित्र आहेत त्या लोकांनी देखील भरपूर सामान घेतलं होतं. आणि मॉल देखील बाहेरून मस्त होता. तर हा देखील मॉल तुम्हाला दाखवतो. आणि स्पेशल म्हणजे इकडे वाईन, विस्की किंवा बियर्स वगैरे ह्या देखील भरपूर प्रमाणात मिळतात. तर त्याच्यामुळे त्या देखील तुम्हाला दाखवतो कशा आणि काय. मित्रांनो, लगेचच आम्ही इकडे फार सुंदर डिस्प्ले केलेले वाईन, विस्की, बियर वगैरे सगळ्या होत्या. तर तिकडे आम्ही फेरफटका मारला. बघितल्यानंतर लगेचच आम्हाला तिथे तिकडच्या ज्या किमती होत्या त्या फार आवडल्या, कारण इंडिया आणि इकडे नायजेरियामध्ये कम्पेअर केलं ना तर फार कमी किंमत होत्या. म्हणजे इंडियाची जर प्राईस बघायला गेलं ना त्याच्या कमी म्हणजे 1/4 प्राईस या ठिकाणी होती. आणि या ठिकाणी बघा जबरदस्त असं सेल्स देखील होतं. बघा तुलसी, अश्वगंधा घातलेला, रेड लेबल, नॅचरल केअर, रोज पिझ्झा, कमी आजारी पडशील असं सांगत होती. आणि त्याच्यानंतर मग बघा आम्हाला जे घ्यायचं ते आम्ही घेतल्या, कारण ब्लॅक लेबल आम्ही या ठिकाणी घेतली. त्याच्यानंतर ही नवीन एक कुठली तरी विस्की होती, ती आम्हाला ती मॅडम दाखवत होती, परंतु आम्हाला काय ती आवडली नाही. कशी टेस्ट असेल काय असेल आम्हाला काय नक्की माहिती नाही. त्याच्यामुळे आम्ही लगेचच तिकडनं निघालो. तर आणखीन जात होतो त्यांनी आणखीन एक ब्रँड दाखवला.
तो देखील फार सुंदर होता. कसा होता आपल्याला काय माहिती नाही. टेस्ट इज गुड. तर आम्ही त्यांना विचारलं देखील काय कसं आहे काय सगळं, सेम लाईक परंतु ब्लॅक लेबल. आपल्याला ज्या घ्यायचं होतं आपण घेतलंय. त्याच्यानंतर This one is Irish whiskey. That one is Scottish whiskey. That's the difference. So this is good too. How much price is? 46. It's the same price with that one. Okay. So you take one. Wait. Do you need a basket? Okay. Yeah. I need basket. All right. Alright. Okay. All right. पूर्ण मॉल तुम्हाला दाखवतो. आणि मॉलमध्ये बघा मित्रांनो, इकडे खायला प्यायच्या ज्या वस्तू आहेत ना, त्या देखील फार सुंदर मिळतात. म्हणजे नूडल्स असतील किंवा तिकडे ते पफ असतील, त्या देखील फार सुंदर मिळतात. बघा या ठिकाणचा जो लेफ्ट साईड जो सेक्शन आहे ना, तो पूर्ण जो खाण्यापिण्याचा आहे. म्हणजे बघा राईस आहे, इकडे बऱ्याच अंडी आहेत, नूडल्स आहेत, चांगले म्हणजे होतं. म्हणजे आम्ही काय तिकडे त्या गोष्टी घेतल्या नाहीत, परंतु आम्हाला जे स्नॅक्स घ्यायचं होतं ते आम्ही स्नॅक्स या ठिकाणी घ्यायला निघालो होतो. आमचे बघा हे प्रताप सर आणि भुवालन सर हे दोघं पण मस्तपैकी पूर्ण स्नॅक्स एक जमा करत होते. म्हणजे जवळजवळ आम्ही या ठिकाणी 2 लाख नायरा या ठिकाणी खर्च केले आणि पूर्ण स्नॅक्स वगैरे आम्ही या ठिकाणी घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये स्नॅक्समध्ये आम्ही हे पण घेतलं, बिस्किट्स घेतली, चिप्स घेतले. हे बघा इकडे नायजेरियन मंडळी पण आहे शॉपिंगसाठी. आणि खाण्याच्या वस्तू देखील भरपूर होत्या. हे काय होतं ते मला आवडलं होतं, परंतु चिकनमधलं होतं. मग नक्की ते चिकन असेल की काय असेल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण म्हटलं जास्त यात इंटरेस्ट घेतला नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त इकडे दाखवतो आहे. तर लगेचच आता हे कुठे ते दोघेजण गायब झाले होते, त्याच्यामुळे त्यांना मला पहिले शोधायचं होतं आणि लगेचच त्यांना शोधण्यासाठी निघालो. तर बघा इकडे फिश देखील फार सुंदर मिळतात, फक्त ते सगळे फ्रोझन फिश असतात. इकडे फिशमध्ये बघा इकडे आईस्क्रीम देखील होत्या. एका लेफ्ट साईडला फिश देखील होते. फिश पण दाखवतो तुम्हाला. हे बघा हे काहीतरी सॉसेस वगैरे आहेत. त्याच्यानंतर बघा इकडे या ठिकाणी फिश होते, काहीतरी प्रॉन्स होते त्याच्यामध्ये. आणि प्राईस देखील फार कमी होती. 7,700 रुपये मीन्स आपले इंडियन प्राईस बघायला गेलं तर फार कमी आहे मित्रांनो. म्हणजे 7,700 बघायला गेलं तर 2,000 रुपये होतील. आणि इकडे बघा भुवालन सरांनी मस्तपैकी स्प्राईटचं टीन उचलले आहेत. त्याच्यानंतर बघा अजून एक तिकडे ब्रँड होता कुठला तरी, नारळ पाण्यासारखं दिसत होता, पण मला वाटतं ते काहीतरी इलेक्ट्रॉल पावडर वगैरे काहीतरी असणार आणि ते एनर्जी ड्रिंक वगैरे काहीतरी असणार. ते आपण घेतलं नाही, परंतु ते काहीतरी वेगळं होतं म्हणून पाहायला गेलो होतो. त्याच्यानंतर लगेचच बघा हा जे काजूचा बॉटल, छोटी बॉटल आहे, ते बॉटलमधली आपण काजू घेतल्या. या ठिकाणी बघा आलो. सॉफ्ट ड्रिंक देखील भरपूर होत्या, बियर्स देखील होत्या. बियर्स काय आपल्याला आपण घेत नाहीत, त्याच्यामुळे तिकडे जास्त आम्ही काही फिरकलो नाही. चला तर मित्रांनो, मस्त की आमची शॉपिंग झालेली आहे. आम्हाला जे पाहिजे होतं ते घेतलं होतं. ब्लॅक लेबल आणि सगळं आम्ही स्नॅक्स वगैरे सगळे घेतले आहेत. त्याच्यानंतर आता आम्ही निघालोय. बघू आता कुठे जातोय आपण. आपल्याला आज इकडनंच लगोसमधनं जेवणच आपल्याला निघायचं आहे. भुवालन सर आणि प्रताप सर आपले मस्तपैकी 2 बॅग भरून घेतलेत. एक पाण्याची बॉटल पण घेतली आपण. तर आता आपण स्पार्क ह्या मॉलमध्ये व्हिजिट केला होता. फार सुंदर मॉल आहे, डीमार्ट सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला पूर्ण विस्की, बियर्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. तर आपण आता सगळं सामान घेतलंय, गाडीमध्ये लोड देखील केलंय आणि आता निघालोय मध्ये सर्व. आणि गाडीमध्ये लोड केल्यानंतर लगेचच आपण गाडीमध्ये बसून निघालो. बघा इकडचा नंबर देखील बघा आता. आणि ह्या इकडच्या रिक्षा आहे, याला मारवा म्हणतात. या मारवाचा देखील मोठा इतिहास आहे. तर चला आता आपण निघूया. गाडी काढली फटाफट. तर दोस्तो, आत्ता आम्ही आलो इकडे. आमच्या कंपनीचंच एक गेस्ट हाऊस आहे. त्या गेस्ट हाऊसवरती आम्ही थोडं रेस्ट करायला आलोय, कारण आपल्याला आज इकडनं डिनर करूनच निघायचं आहे. बघा वातावरण देखील फार सुंदर आहे आणि इकडनं एक फ्लाईट देखील जात आहे, मस्त आहे, सुंदर, वाव. तर आता आपण चला आपल्या गेस्ट हाऊसवरती जाऊया
आणि थोडा आराम करून नंतर मग नाईटला निघायचं आहे घरी. आज डिनर पण आपल्या इकडेच आहे. सो वलन कैसे लगा आज घूम के? बढ़िया बढ़िया है, बहुत बढ़िया लगा प्रणय भाई। तो अभी हम लोग गेस्ट हाउस पे आ गए। हाय प्रताप भाई, खुश है? यहाँ पे टेनिस कोर्ट भी है और इधर तो बेड है, लेकिन ये सब दिखा रहा हूं आपको। वाह, मस्त इकडे गॅलरी पण आहे आणि इकडे बघा काहीतरी कोळसे वगैरे. वाव, मस्त वाटत, एकदम जबरदस्त, एक नंबर आहे वातावरण. वाव, देखते तर मित्रांनो, मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही लगेच निघालो आमच्या घरी जायला. कारण आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो तिकडे त्यांनी आमची जेवणाची व्यवस्था केली होती, फार सुंदर व्यवस्था केली होती. आणि तिकडचे जे शेफ आहेत ते देखील मुंबईचेच आहेत आणि त्यांनी बरीच वर्ष मुंबईमध्ये काम देखील केलं आहे आणि चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये होते. चला तर आपण आता आपल्या कॉलनीमध्ये पोहोचलो आहे. आला पोहोचल्यानंतर लगेच आपलं पूर्ण सामान काढलं, पहिलं सामान डिकीमधून बाहेर काढलं. बघा हे लोक प्रताप सर आणि गोवलन सर मस्तपैकी सामान बाहेर काढत आहेत. सामान बाहेर काढल्यानंतर आत्ता आपलं मस्तपैकी जेवण वगैरे सगळं झालं होतं. तर बघा आपली ही जी माई आहे, म्हणजे इकडे यांना माई म्हणतात जेवण बनवणाऱ्यांना, त्या देखील आल्या. लगेचच सामान पूर्ण बाहेर काढलं आणि आत्ता आपल्याला आराम करायचा होता, कारण मस्तपैकी जेवण वगैरे झालं होतं. थोडंसं इकडे तिकडे आम्ही फेरफटका मारून लगेचच आता झोपणार होतो, कारण उद्या आपल्याला लगेच पुन्हा कामाला निघायचं होतं. तर बघा दोघांनी पण सामान घेतलं आहे, सगळं टाटा बाय बाय केलं, कारण यांनीच आम्हालाच पूर्ण दिवसभर फिरवलं होतं. सामान आतमध्ये ठेवलं. आणि मित्रांनो, चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, गुड नाईट, टाटा बाय बाय.